को पावर्ड बाय विमल. विमल, बोलो जुबा केसरी. या खात्याच्या अंतर्गत जवळजवळ देशातल्या 85% लोकांचं पॉप्युलेशन येतं आहे. एक तर शेड्यूल कास्ट, त्यानंतर OBC, DNT, दिव्यांगजन, सिनियर सिटीजन, ट्रान्सजेंडर अशा अनेक लोकांचा सहभाग माझ्या मंत्रालयाच्या अंतर्गत आहे. आणि त्यामुळं या तमाम लोकांना न्याय देण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आलेली आहे. मला या गोष्टीचा आनंद आहे की मला सामाजिक न्याय म्हणजे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहित असताना सामाजिक न्यायाची भूमिका त्यामध्ये मांडली. बाबासाहेब आंबेडकरांची सगळी चळवळ जी होती ही सामाजिक न्यायावर आधारित होती आणि सामाजिक न्यायाबरोबर आर्थिक न्याय देण्याची भूमिका त्यांची होती. त्यामुळं हे जे माझं खातं आहे हे खातं हे डिपार्टमेंट हे समाजामध्ये समानता निर्माण करण्यासाठी आवश्यक पावलं उचलणं, नशामुक्ती भारत जो अभियान आहे ते सक्सेस करणं, सिनियर सिटीजनना न्याय देणं, दिव्यांगजनांच्या प्रश्नांकडे लक्ष देणं आणि जो DNT समाज आहे, भटकंत समाज आहे, या भटकंत समाजाला न्याय देण्याची भूमिका या खात्याच्या अंतर्गत येते. आणि शेड्यूल कास्ट हा जो समाज आहे ज्या समाजामध्ये बाबासाहेबांचा जन्म झाला होता त्या समाजाला न्याय देणाऱ्या अनेक योजना ज्या आहेत त्याच्यामध्ये आहेत. त्यामध्ये ओव्हरसीज स्कॉलरशिपचा विषय आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची स्कॉलरशिप आहे, प्री मॅट्रिक स्कॉलरशिप आहे, त्यानंतर व्हेंचर कॅपिटल फंडचे माध्यमातून त्यांना मदत करण्याच्या संबंधातली भूमिका आहे. अशा अनेक योजना त्या अंतर्गत आहेत. आणि मागच्या वर्षीचं 23-24 माझ्या मंत्रालयाचं बजेट होतं हे जवळजवळ 1,59,000 कोटीचं होतं. त्यामुळं बाकीच्या डिपार्टमेंटच्या तुलनेमध्ये माझ्या डिपार्टमेंटचं बजेट अत्यंत चांगलं होतं. त्यामुळं माननीय नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला सामाजिक न्याय खातं, सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचं जे खातं आहे ते दिलेलं आहे. त्याबद्दल मी माननीय मोदी साहेबांसाठी आभार व्यक्त करतो आणि माझ्यावर सोपवलेली जबाबदारी अत्यंत कौशल्यानं पाडेन अशा पद्धतीचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये संविधान बदलण्यासंदर्भातला जो एक वाद निर्माण झाला होता त्यानंतर आता तुमच्याकडे पुन्हा ती जबाबदारी आहे. काय वाटतं की संविधान बदलाची पुन्हा एकदा मोहीम सुरू होईल का? मला असं वाटतं की संविधान बदलण्याच्या संबंधातली भूमिका आता काय तेवढी मांडली जाईल असं नाही. कारण संविधान जे आहे ते संविधान कोणाला बदलता येत नाही आहे. जाणीवपूर्वक अशा पद्धतीचा प्रचार करण्यात आला आणि NDAला सत्तेपासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि आम्ही सत्तेवर येऊ अशा पद्धतीचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीकडून झाला. त्याच्यामध्ये त्यांना यश आलेलं नाही आणि संविधान हे बदलण्याचा विषय अजिबात नाही आहे. पार्लमेंटला नवीन कायदे करण्याचा अधिकार आहे, एखाद्या कायद्यामध्ये अमेंडमेंट करण्याचा अधिकार आहे. त्यामुळं संविधान बदलण्याचा संबंध येत नाही. त्याच्या ज्या प्रिॲम्बलमध्ये ज्या प्रतिज्ञा आहेत त्या बदलण्याचा काही प्रश्नच अजिबात येत नाही आहे. त्यामुळं संविधान अजिबात बदललं जाणार नाही हे मी देशातल्या तमाम जनतेला 140 कोटी जनतेला मी सांगतो की नरेंद्र मोदी हे अत्यंत संविधानवादी आहेत. नरेंद्र मोदी हे अत्यंत ॲक्टिव्ह असणारे नेते आहेत. नरेंद्र मोदी यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल प्रचंड आदर आहे आणि त्यांनी संविधानाला माथा टेकून शपथ घेतलेली आहे. परवा NDAच्या नेतेपदावर निवड झाल्यानंतर माननीय प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी संविधानाला माथा टेकलेला आहे आणि प्रतिज्ञा केलेली आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातला भारत जो आहे समतावादी भारत आहे, मानवतावादी भारत आहे, तो मी उभा केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे संविधान अजिबात बदललं जाणार नाही. संविधानाला मजबूत करण्यासाठीच NDA सरकार सत्तेवर आलेलं आहे. फिर से आपको एक बार सामाजिक न्याय राज्य मंत्री की जिम्मेदारी मिली है, इसको किस तरह से देखते हैं आप? हिंदी में जानना चाहेंगे. मुझे लगता है कि संविधान मुझे लगता है कि जिस तरह माननीय नरेंद्र मोदी जी जो प्रधानमंत्री अभी तीसरी बार बन गए हैं, उन्होंने मुझे राज्य मंत्री के तौर पर मुझे मतलब सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्रालय की जिम्मेदारी दी है और ये मेरे लिए बहुत बड़ी खुशी की बात है कि जो समाज डाउन ट्रॉडन है, जो समाज गरीब है, ऐसे समाज को न्याय देने वाला ये डिपार्टमेंट है. मेरे डिपार्टमेंट के अंतर्गत शेड्यूल कास्ट आता है, DNT आता है, OBC आता है, सीनियर सिटीजन आता है,
दिव्यांगजन आता है, ट्रांसजेंडर आता है, अनाथ आता है, ऐसे तमाम लोगों के लिए मेरा मंत्रालय काम करता है। और मेरे मंत्रालय के अंतर्गत 85% जो पॉपुलेशन है, ये पॉपुलेशन मेरे मंत्रालय के अंतर्गत 85% पॉपुलेशन आता है। और इसीलिए मुझे बहुत बड़ा आनंद है, मुझे बहुत बड़ी खुशी है कि माननीय नरेंद्र मोदी जी ने तीसरी बार मुझे सामाजिक न्याय डिपार्टमेंट की जिम्मेदारी दी है। और वो जिम्मेदारी में एक बहुत ही आदरपूर्वक मैं वो इम्प्लीमेंट करने का प्रयत्न करूँगा। और जो जो घटक मेरे मंत्रालय के अंतर्गत आते हैं उनको न्याय देने का मैं काम करूँगा। एक तो नशा मुक्ति भारत अभियान जो है, ये भी हम पूरे देश भर में चलाने वाले हैं। नशा करने वाले लोगों की स्थिति अत्यंत गंभीर होती है, उनकी फैमिली पूरी बर्बाद हो जाती है। इसीलिए नशा से, ड्रग्स से मुक्त जो भारत है, ये भारत बनाने की कोशिश भी हमारी होगी। और उसके लिए भी हम काम करेंगे। तो दिव्यांगजन जो समाज है, वो दिव्यांगजनों को भी न्याय देने की जिम्मेदारी हमारे मंत्रालय के अंतर्गत आती है। तो उनके लिए भी हम काम करेंगे। सीनियर सिटीजन के भी हम काम करते रहेंगे। तो बड़ी जिम्मेदारी मुझे मिली है। देश के पॉपुलेशन का 85% जो समाज आता है, वो पूरा समाज मेरे मंत्रालय के अंतर्गत आता है। और उनके लिए काम करने का मौका मुझे मोदी साहब ने दे दिया है। इसीलिए मैं उनका हार्दिक आभार व्यक्त करता हूँ। को पावर्ड बाय विमल। विमल, बोलो जुबा केसरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।